नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आजच्या या रविवारच्या सत्संगमध्ये. आय होप आशा करतो माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. आवाज आणि व्हिडिओ क्लिअर असेल, जस्ट टाइप 1 इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. थँक यू सो मच. ओके, सर्वप्रथम आजचं जे सत्संगचं सेशन आहे ते आपण जॉईन केलं त्याबद्दल मनापासून आभार आहे आपल्या सर्वांचे. जे लोक आज पहिल्यांदा जॉईन झाले, पहिल्यांदा जे सत्संग अटेंड करत आहेत त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो. की सत्संग हा जो आहे हा प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता होणारा आपला एक फ्री ऑफ कॉस्ट चालवलेली एक मोहीम आहे. चालवलेला एक प्रोग्राम आहे. ज्याचा हिस्सा कोणीही बनू शकते. तुम्ही तुमच्या मित्रांना, परिवाराला सुद्धा याच्यासाठी इन्व्हाईट करू शकता. आणि या सत्संगमध्ये प्रत्येक रविवारी एका नवीन विषयाला हात घातला जातो आणि नवीन-नवीन विषयावर चर्चा केली जाते. सो आजचा जो विषय आहे तो 7वा अध्याय आहे भगवद्गीतेचा. कारण मागच्या काही संडेजपासून आपण भगवद्गीता डिस्कस करत आहोत. आम्ही भगवद्गीतेमधला एक-एक जो अध्याय आहे, तो आपण समजून घेत आहोत. पण ही भगवद्गीता तशी नाही आहे, जशी तुम्ही ऐकली असेल, ज्याला आपण ट्रेडिशनल म्हणतो. ही भगवद्गीता थोडीशी मॉडर्न आहे. मॉडर्न म्हणजे कशी? की ही भगवद्गीता आपल्याला मदत करते 2026 मध्ये आपण कसं आयुष्य जगलं पाहिजे, कसं आपण आयुष्य जगतो आहे आणि 2026 मध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण कसं या जगाला पाहिलं पाहिजे, कसं स्वतःला पाहिलं पाहिजे, याच्यासाठी ही भगवद्गीता आपल्याला काय करते? मदत करते. सो या भगवद्गीतेला मी म्हणतो भगवद्गीता इन माय वे. जेवढी काही माझी अंडरस्टँडिंग आहे, जो काही माझा एक्सपिरियन्स आहे, जे काही आयुष्याचे अनुभव कमी जास्त जे काही असतील, त्याच्या माध्यमातून जे भगवद्गीतेमधून मला जे काही समजते, ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो सर्वप्रथम सत्संग याचा अर्थ काय आहे? जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. सत्संगचा अर्थ आहे सत्य का संग, म्हणजे अ कंपनी ऑफ ट्रुथ. आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या सोबत असता, तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या सोबत असता. तेव्हाच तुम्ही ईश्वराला जोडलेले असता. सो सत्य का संग, द कंपनी ऑफ ट्रुथ इज द कंपनी ऑफ गॉड. ऑटोमॅटिकली तुम्ही ईश्वराच्या काय जाता? जवळ जाता जेव्हा तुम्ही सत्याच्या सोबत असता. ठीक आहे? सो आजचं जे डिस्कशन असणार आहे आपलं जे काही असेल 25, 30, 50 मिनिटाचं, ते डिस्कशन असणार आहे आपलं भगवद्गीतेचा 7व्या अध्यायाबद्दल. ठीक आहे? सो आतापर्यंत जे काही आपण बघितलं, जे काही 6 अध्याय आपण बघितले, वेगवेगळ्या विषयावर आपण डिस्कशन केलं. 6 अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण चर्चा केली. सो मागचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की तो जो अध्याय होता 6वा, त्याच्यामध्ये आपण ध्यान योग बघितला होता, की मनाला शांत कसं करायचं, राइट? कारण की मनाला आज डिस्टर्ब करणाऱ्या किती गोष्टी आहे? 100 गोष्टी आहे. आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा सहारा घ्यावा लागतो. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागत आहे. म्हणजे आज हे कठीण नाही आहे, की स्वतःला एंगेज कसं करायचं. कठीण हे आहे, की कोणत्या गोष्टीपासून स्वतःला वाचवायचं आहे, दूर ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये काय-काय येते हे तुम्हाला सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही मला असं वाटते. सो त्याचा पुढचा जो विषय आहे तो आपण आज घेणार आहे आणि तो आहे ज्ञान आणि विज्ञान योग. हा 7वा अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये. तो माझ्या भाषेमध्ये जसं मला जमते, जसं मी त्याच्यावर प्रिपरेशन केलेलं आहे, त्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो तुम्ही सुद्धा त्याला अगदी खुल्या मनाने, ओपन माइंडने ऐकावं असं मला वाटते आणि ओपन माइंडने त्याला रिसीव्ह करा. तुम्हाला जर आवडलं तर फार चांगली गोष्ट आहे. नाही आवडलं तर काही हरकत नाही. ओके. सो 7वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये बेसिकली हे सांगितलेलं आहे, की ईश्वराला कसं ओळखायचं आहे. ईश्वराला कसं ओळखायचं आहे. ज्ञान आणि विज्ञान योग असं त्याचं नाव आहे. सो हा अध्याय पूर्ण गीतेमध्ये फार महत्त्वाचा आहे. कारण इथे भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दल काही गोष्टी सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात, की ईश्वर कोण आहे? तो कुठे आहे? आणि आपण त्याला कसा अनुभव करू शकतो? ईश्वराला आपण कसा अनुभव करू शकतो? ह्या गोष्टींवर ते अर्जुनासोबत चर्चा करत आहेत. अर्जुनाला सांगत आहेत. ते त्या युद्धभूमीवर आहेत. तिथे ते अर्जुनाला काहीतरी सांगत आहेत. अर्जुन खाली बसून त्यांना ऐकत आहे. सो त्यावेळेस ते सांगतात, की ज्ञान आणि विज्ञान याचा अर्थ काय आहे? ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय?
हा विषय कुठल्या तरी सेशनमध्ये डेफिनेटली आपण डिस्कस केलेला आहे. ते थोडं माझ्या भाषेतही तुम्हाला मी समजावून सांगेन. तेव्हा कृष्ण असे म्हणतात, की मी तुला ज्ञान सांगतो किंवा मी तुला विज्ञान सुद्धा सांगतो. मी ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टी सांगतो. आता ज्ञान म्हणजे काय? ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं हे काय आहे? ज्ञान आहे. तसंच आपण सांगतो, नेहमी मी सांगतो, की तुम्हाला जे नॉलेज आहे, की बाबा सर मला माहीत आहे रेकी काय आहे? सर मला माहीत आहे हीलिंग काय आहे? सर मला माहीत आहे हे आहे. तर मला माहीत आहे की व्यायाम केल्याने वजन कमी होते. हे आहे ज्ञान. म्हणजे त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन, माहिती. आणि आजच्या काळामध्ये मित्रांनो, मोर दॅन 80% लोकं असे आहेत, की दे आर जस्ट कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन. आज आपल्याकडे जे सोशल मीडिया आहे ते काय करत आहे? फक्त इन्फॉर्मेशन देते आपल्याला. ऐसा किया तो ऐसा हो जाएगा और वैसा किया तो वैसा हो जाएगा. लेकिन वो होगा कैसे? हे कोणी सांगत नाहीये. ठीक आहे. सो त्याला म्हणतात ज्ञान. सो ज्ञानाची काही कमी नाही आहे या जगामध्ये. भरपूर ज्ञान आहे. मोबाईल उघडला की ज्ञानच ज्ञान आहे. WhatsApp युनिव्हर्सिटी ओपन आहे. YouTube युनिव्हर्सिटी ओपन आहे. सो ज्ञान भरपूर आहे. पण विज्ञान म्हणजे काय मग? व्हॉट इज विज्ञान? त्याला ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, अनुभूती आणि रिअलायझेशन. एक उदाहरण मी नेहमी दिलेलं आहे काही बॅचेसमध्ये, ट्रेन द ट्रेनरमध्ये किंवा ग्रँड मास्टरच्या बॅचेसमध्ये किंवा कधी-कधी लेव्हल 2, लेव्हल 3 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. ते उदाहरण आहे, की ज्ञान आणि बोध याच्यातला काय फरक आहे? ज्ञान म्हणजे घरामध्ये एक प्लग आहे, ज्याच्यामध्ये आपण पिन लावतो आणि इलेक्ट्रिसिटीचं काहीतरी एखादं उपकरण चालू होते. त्या प्लगमध्ये बोट टाकल्याने करंट लागतो, हे आहे ज्ञान. पण जेव्हा त्या प्लगमध्ये तुम्ही बोट टाकता आणि बटन दाबता आणि जेव्हा करंट खरंच लागतो, तो आहे बोध. म्हणजे अनुभूती, रिअलायझेशन. सो भगवान श्रीकृष्ण सुद्धा इथे हेच सांगत आहेत, की ज्ञान हा वेगळा पार्ट आहे आणि विज्ञान हा वेगळा पार्ट आहे. ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालावं लागेल आपल्याला. ज्ञान आणि विज्ञानाला सोबत जोडावं लागेल आपल्याला, जर का आयुष्यात पुढे जायचं आहे, जर का काहीतरी मोठं काहीतरी करायचं आहे, जर का यशस्वी व्हायचं आहे तर. सिर्फ इन्फॉर्मेशन से काम नहीं चलेगा. डाएट करून माझं वजन कमी होऊ शकते किंवा झुंबा डान्स करून मी स्लिम होऊ शकतो वगैरे वगैरे. योगा करून मी चांगलं आयुष्य जगू शकतो. हे झालं ज्ञान. पण दररोज उठून 40 मिनिटं 45 मिनिटं योगा करणे हे झालं विज्ञान त्याच्या मागचं. उदाहरणार्थ साखर गोड आहे हे सगळ्या जगाला माहित आहे. पण जो साखर खात आहे त्याला माहित आहे त्याची अनुभूती, राईट? त्याला माहित आहे त्याची टेस्ट. सो गीता आपल्याला हेच सांगते मित्रांनो, की फक्त माहिती ही पुरेशी नाहीये, त्याच्या मागे अनुभव सुद्धा आवश्यक आहे. आणि तो अनुभव कसा मिळेल? तो अनुभव मिळेल तुम्हाला ती गोष्ट केल्यानंतर. ओके. सो पुढे जेव्हा भगवान श्रीकृष्ण जातात तेव्हा ते म्हणतात, की ईश्वर कुठं आहे? आपण विचारतो जनरली देव कुठं आहे? कुठं आहे देव? दगडात आहे देव? मंदिरात आहे देव? कुठं आहे देव? सो भगवान श्रीकृष्ण हे म्हणतात, की मी सर्वत्र आहे. कारण की ते स्वतःबद्दल बोलत आहेत. मी सर्वत्र आहे. पाण्यामध्ये स्वाद तो कोणाचा आहे? तो मी आहे. सूर्यचंद्राचा प्रकाश ते कोण आहे? तो मी आहे. पृथ्वीचा सुगंध ते कोण आहे? ते मी आहे. अग्नीची उष्णता कोण आहे? ते मी आहे. म्हणजे काय? की ईश्वर हा वेगळा नाही. आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीत, निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी तो आहेच. तो निसर्गात आहे, तो जीवनात आहे, तो प्रत्येक गोष्टीत आहे. इत्र ते एक वाक्य आहे ना काहीतरी, इत्र तत्र सर्वत्र. सो सगळीकडे आहे. भगवान हर जगह है. बस आपके मानने से वो चीज है. आणि खूप महत्वाची एक गोष्ट याच्यामध्ये मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला, जे की बऱ्याचदा आपण सेशन्समध्ये सुद्धा बोलतो. पण आपण देवाला कुठे शोधत आहे? बाहेर शोधत आहे आपण. वी आर फाइंडिंग इट आउटसाइड. बट वो बाहर है नहीं, वो अंदर है. प्रत्येक जीवात आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये. देव आहे ना? येस, आहे. पण त्याला कुठे शोधत आहोत आपण? बाहेर, आउटसाइड. है ना? वहाँ शोधना भी, तिथं शोधणं सुद्धा आवश्यक आहे. असं नाही आहे की नाहीये. पण रिअलायझेशन, त्या गोष्टीचं विज्ञान, त्याच्या मागचं काय सायन्स आहे, त्या मागचं काय कारण आहे, हे समजणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रकृतीबद्दल बोलतात. ते सांगतात. आता ही प्रत्येक गोष्ट ते अर्जुनाला समजावून सांगतात. एक-एक गोष्ट समजावून सांगतात, की देव कुठे आहे? ज्ञान काय आहे? विज्ञान काय आहे?
सो 2 प्रकारच्या प्रकृतीबद्दल ते बोलतात पुढे गेल्यावर. पहिली प्रकृती त्याला ते म्हणतात अपरा म्हणजे जड. तर पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, हवा आहे, आकाश आहे. हे जे 5 तत्व आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार हे अपरा प्रकृतीमध्ये आहेत. आणि परा प्रकृती म्हणजे ज्याला आपण म्हणतो चैतन्य, ते आहे आत्मा. सो ह्या ज्या वरच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या ह्या कशा आहेत? याची काही व्हॅल्यू नाहीये. पण आत्म्याची काय आहे? व्हॅल्यू आहे. सो जे काही घडत आहे बाहेरच्या जगामध्ये हे कुठपर्यंत आहे? त्या जड गोष्टीपर्यंत आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, आकाश, मन, बुद्धी, अहंकार हे कुठं आहे? बाहेर आहे. पण इंटरनल गोष्ट कोणती आहे? आत्मा. है ना? ते म्हणतात ना, की "आप मर जाओगे, लेकिन आत्मा आपका अमर है." म्हणजेच काय? की हे जे बॉडी आहे, हे टेम्पररी आहे. पण जो सोल आहे तो पर्मनंट आहे. मग का बरं म्हणतात, की तुम्ही जन्म घेतात जास्त, मग तुम्ही या जन्मात जे केलं ते मागच्या जन्माचं आलं वगैरे, वगैरे, वगैरे ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात. याच्या मागचं कदाचित हे कारण एक असू शकते. सो शरीर काय आहे? जड आहे आणि आत्मा काय आहे? जिवंत आहे. ॲक्चुअली सोल जो आहे, तो काय करतो? एक्झिस्ट करतो. सो आपण काय म्हणतो? आता एखाद्याला जर विचारलं, की तुम्ही कोण आहात? तर तो काय सांगेल? त्याचं नाव सांगेल. ते नाव कशाचं आहे? ते या शरीराचं नाव आहे, बॉडीचं नाव आहे. आत्म्याचं नाव नाहीये. आत्मा लेव्हलवर वी ऑल आर द सेम. पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात, की आपण देवाला का ओळखत नाही? आपण देवाला का शोधू शकत नाही? त्याचं कारण असं आहे, की आपण मायेमध्ये, गोंधळांमध्ये अडकलेलो आहे. माया म्हणजे काय? चुकीचा विचार आणि चुकीची ओळख. का बरं आपण त्या गॉडपर्यंत राइट गॉडपर्यंत पोहोचू शकत नाही? त्याचं कारण भगवान श्रीकृष्ण सांगतात, की आपण मायेत अडकलो आहे. आपण गोंधळात अडकलो आहे आणि दॅट्स व्हाय वी आर नॉट एबल टू रीच द रिअल गॉड. मग त्याच्यामागे काय उदाहरण ते देतात, की आपण समजतो पैसा म्हणजे आनंद आहे. हे काय आहे? इल्युजन. इल्युजनमध्ये फिरत आहे आपण. जग पूर्ण कुठं कशात फिरत आहे? इल्युजनमध्ये. म्हणजे ते एक हरीण असते, हरीण. ओके. त्या हरणाला काय असते, की त्याला असं समोर दिसत असते, की पाणी आहे आणि त्याच्या मागे ते धावत असते. त्याला काहीतरी एक पर्टिक्युलर शब्द आहे, की त्या हरणाला ते दिसते आणि म्हणून ते हरण धावत राहते, धावत राहते. तसं माणसाचं झालेलं आहे आजचं. की त्याला काहीतरी इल्युजन दिसत आहे आणि तो त्याच्या मागे धावत आहे. त्याला वाटतं, की माझं नाव झालं, मी फेमस झालो म्हणजे तो सुख आहे. पैसा आला म्हणजे ते आनंद आहे. पण हे खरं आहे का? असा जेव्हा प्रश्न विचारला जातो. म्हणून बाहेरच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण अडकतो, तेव्हा आपण देवाला विसरतो. जेव्हा आपण इंटरनल गोष्टीमध्ये जातो. आता जे काही हे अध्यात्म आहे, जेव्हा काही आपण ह्या प्रॅक्टिसेस करतो, मेडिटेशन करतो, याने काय करतो आपण? याने आपण स्वतःच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो एव्हरी सिंगल टाईम. आणि जेवढ्या वेळा तुम्ही स्वतःच्या आतमध्ये जाल किंवा स्वतःच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्या वेळा तुम्हाला ते आंतरिक सुख लाभेल. तेवढ्या वेळा तुम्हाला ते फुलफिलमेंट येईल, की आय एम डूइंग समथिंग और आय एम अचीव्हिंग समथिंग. त्याची ती फुलफिलमेंट येईल. नाहीतर बाहेरच्या विश्वामध्ये, बाहेरच्या जगामध्ये तुम्ही काहीही अचीव्ह करा, ते फुलफिलमेंट येणारच नाही. आणि हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी घेतलेला आहे. व्हेन यू वर डूइंग रेकी, व्हेन यू वर डूइंग सम मेडिटेशन एंड ऑल. राइट? सो जसं देव म्हणतात, की मी सर्वत्र आहे, सर्वकडे आहे. ओके. पण त्याची ओळख कधी होईल तुम्हाला? जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल, जेव्हा तुम्ही स्वतःच्या इंटरनल गोष्टीकडे लक्ष द्याल तेव्हा. हे शरीर पण तर एक देवच आहे. हा आत्मा पण तर एक देवच आहे. सो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल, तर तेव्हा ते पुढे आणखी सांगतात, की 4 प्रकारचे लोकं माझ्याकडे येतात. फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, की 4 प्रकारचे लोकं आहेत या जगामध्ये, जे माझ्याकडे येतात, देवाकडे येतात. पहिला कोण येते? दुःखी माणूस, जो दुःखी आहे. ज्याच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आला, की मग त्याला देव आठवतात. देव, 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 देव तो करतो. नंबर 1. नंबर 2 कोण आहे, की ज्याला काहीतरी पाहिजे आहे. तो म्हणतो, की देवा मला हे दे, देवा मला ते दे. तो जातो देवाकडे. तिसरा आहे जो अभ्यासू आहे, चिकित्सक आहे. त्याला जाणून घ्यायचं आहे, की देव काय आहे? म्हणून तो देवाकडे येतो. है ना? कुछ लोग होते हैं ना. आता हे 4 प्रकारचे माणसं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील. हे 4 प्रकारचे माणसं तुम्हाला रेकीच्या क्लासमध्ये दिसतील. पहिला दुःखी, ज्याला प्रॉब्लेम आहे, म्हणून तो आला. दुसरा, ज्याला काहीतरी पाहिजे आहे, काहीतरी शिकायचं आहे, तो आला.
की मेरे को ये चाहिए, मेरे को सुख चाहिए, मेरे को आनंद चाहिए, पैसा चाहिए, तो आला. तिसरा, जिसको सिर्फ जान के लेना आहे, सगळं काही आहे, पण त्याला माहिती करून घ्यायचं काय आहे बाबा हे रेकी, काय आहे हे शिवशक्ती. तिसरे प्रकार सांगितला मी तुम्हाला. चौथा प्रकार भगवान श्रीकृष्ण सांगतात तो आहे की ज्याला समजलेला आहे की देव काय आहे, त्याला म्हणतात ते ज्ञानी. तो येतो, तो काही मागत नाही, तो फक्त काय असतो, जोडला गेलेला असतो. तो फक्त येतो आणि त्या त्या मोमेंटला, त्या गोष्टीला तो काय करतो, एन्जॉय करतो. एक खूप सुंदर प्रश्न काल ऐकला मी, असंच काहीतरी बघत होतो. तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता की भगवान शंकराचा सगळ्यात मोठा भक्त कोण आहे, सगळ्यात मोठा भक्त. काही जणांनी उत्तर दिलं की रावण आहे, काही जणांनी अजून काही उत्तर दिलं, काही जणांनी अजून काही दिलं. एकाने उत्तर दिलं की सगळ्यात मोठा भक्त आहे नंदी. का बरं? कारण त्याने काहीच अपेक्षा नाही ठेवली भगवान श्री शंकराकडून. त्याने फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की मला तुमच्या समोर ठेवा, मी तुम्हाला सतत बघू शकलो पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही पाहिजे मला. तर तो आहे ज्ञानी, तो आहे चौथ्या टाईपचा भक्त. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, पहिला भक्त कोण आहे, पहिला देवाकडे येणारा व्यक्ती कोण आहे, ज्याच्या लाईफमध्ये दुःख आहे. दुसरा कोण आहे, ज्याला काहीतरी पाहिजे आहे. तिसरा कोण आहे, ज्याला जाणून घ्यायचं आहे. आणि चौथा कोण आहे, ज्याला समजलं आहे की काय हे एनर्जी आहे, काय देव आहे, काय ह्या गोष्टी, तो जो समजून आलेला आहे त्याला म्हणतो आपण ज्ञानी. चांगले सगळेच आहेत, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळेच चांगले आहेत, पण यामध्ये सर्वात बेस्ट जो आहे तो आहे ज्ञानी, कारण तो समजून देवाकडे आलेला आहे. मग लोक वेगवेगळ्या देवाला का मानतात, कोणी गणपतीला मानते, कोणी भगवान शिवला मानते, कोणी देवीला मानते, कोणी अजून कोणाला मानते, वेगवेगळ्या देवाला मानतात. ओके, का बरं असं होते, कारण प्रत्येकाची गरज वेगळी आहे. एखाद्याला चांगली बॉडी बनवायची आहे, मग तो हनुमानाचं चित्र लावतो. एखाद्याला अजून काही करायचं आहे, मग तो दुसरा देव. एखाद्याला पैसे पाहिजे, मग तो बालाजीला जातो. ओके, आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. असं आहे, प्रत्येका गोष्टीसाठी वेगळा देव, पण शेवटी सगळे मार्ग कुठे चालले, एकाच ठिकाणी चालले. नेहमी तुम्ही ऐकलं असेल लेवल 1च्या लेवल 2च्या सेशनमध्ये मी नेहमी सांगतो की तुम्ही कुणाला मानता दॅट डझंट मॅटर, तुम्ही कसं मानता हे फार इम्पॉर्टंट आहे. जबरदस्ती पण करू नका दुसऱ्यावर की तुम्ही ह्यालाच माना की तुम्ही त्यालाच माना, कारण शेवटी मार्ग सगळे एकाच ठिकाणी जाणार आहेत. मुद्दा आहे की श्रद्धा. रस्ते जरी वेगवेगळे असले तर त्याचा डेस्टिनेशन एकच है ना. पहुंचने का, जहां पे आप पहुंचने वाले हो, सभी लोग एक ही जगह पे पहुंचने वाले हैं. सर्व मार्ग कुठे जाणार आहे, शेवटी एकाच ठिकाणी जाणार आहे. ओके, सो देवाला ओळखणं हे अवघड आहे का, कठीण आहे का? नाही, फार कठीण नाहीये, सोपं आहे. पण आपल्याला कठीण का वाटते, कारण आपण बिझी आहोत, आपलं मन शांत नाही. आपल्यामध्ये एक दिसणारा किंवा न दिसणारा इगो आहे, ज्याला आपण अहंकार म्हणतो. तो दिसणारा आहे किंवा न दिसणारा आहे, स्वतःसोबत बसून कधीतरी गप्पा मारा, स्वतःला कधीतरी विचारा, तर तेव्हा जाणवेल की इगो आहे कुठंतरी. डायरेक्ट मान्य करणं कठीण आहे, काही काही वेळा तर मान्यच करत नाही माणूस की इगो आहे माझ्यामध्ये. पण बसून जेव्हा स्वतःशी चर्चा करू आपण, कदाचित तेव्हा जाणवेल की इगो आहे कुठेतरी, मीपणा आहे. आणि म्हणून देव कदाचित समजत नाही. म्हणून बऱ्याचदा काही लोकांना हिलिंग करताना, रेकी शिकतानाही त्रास का बरं होतो, कारण की तो इगो सोडायलाच पहिले वेळ लागतो, कठीण जाते. आणि हे प्रत्येकासोबत होते, तुमच्या माझ्यासोबत प्रत्येकासोबत हे होते. असं नाही आहे की ज्यांना त्रास होत असेल त्यांनी काही खूप जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की हे प्रत्येकासोबत होते, ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून जसं-जसं तुम्ही पुढं-पुढं जाता, है ना, तराशे जाते हो आप. ते म्हणतात ना, की दगडाला जेवढं जास्त घाव लागणार, तरच त्याचा देव बनतो मग. आणि ते घाव सोसणारा जो व्यक्ती आहे, तोच देव बनू शकतो पुढं. राइट? जर एखादा दगड तुटला, ते घाव सोसता-सोसता, तर मग काय होते? त्याची पायरी बनवल्या जाते. त्याच्यावर लोकं पाय देऊन पुढे जातात. आणि तोच दुसरा दगड ज्याच्या चरणामध्ये काय अर्पित केल्या जातात, फुलं अर्पित केली, तो कोण किती सहन करते. सो देव दूर नाही आहे. आपण दूर आहोत त्याच्यापासून. ओके. सो आजच्या ह्या संपूर्ण जे काही सेशन तुम्ही अटेंड केलं, याच्यामध्ये समजायचं काय आहे, की जसं आयुष्य आपण जगू, तसंच आपला शेवट होणार आहे.
सो आयुष्य जगताना ते असं जगलं पाहिजे की जेव्हा कधी शेवट होईल आपला, जो कधी आपला शेवट असेल त्यावेळी आनंदात तो शेवट झाला पाहिजे. सतत चिंता जर असेल आपल्याला लागलेली तर शेवटही आपला तसाच होईल चिंतेमध्ये. सतत शांतता जर असेल आपल्या आयुष्यामध्ये तर आपला शेवटही हा शांततेने होणार आहे. म्हणून रोज आपण काय विचार करतो, रोज आपण काय स्टेप घेतो, रोज आपण काय गोष्टी शिकतो, रोज आपण किती स्वतःला अजून जास्त समजतो, हे फार महत्वाचं आहे. असं नाही आहे, इट्स अ जर्नी. ज्या प्रवासात आपण आहोत तो एक प्रवास आहे, ते डेस्टिनेशन नाही आहे. दररोज आपल्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत, दररोज आपल्या आसपास काहीतरी बदल होत आहेत. त्या बदलाला पाहणे, समजणे, त्याच्यामधून काही अर्थ घेणे, ते स्वतःमध्ये अप्लाय करणे, स्वतःला बघणे. आज मी दिवसभरात कसा वागलो, आज मी काय ॲक्शन्स होत्या माझ्या, आज मी काय रिॲक्ट झालो, कुठं रिॲक्ट झालो, ते समजणे म्हणजेच देव शोधणे असं आहे. सोप्या भाषेमध्ये देव म्हणजे एक्सपिरियन्स आहे, एक अनुभव आहे, तो सर्वत्र आहे. पण जी आजूबाजूला माया चालू आहे, ती माया आपल्याला कधी-कधी काय करते, कन्फ्यूज करते. आता माया भरपूर प्रकारची आहे. ती तुम्हाला फार वेगळं सांगायची गरज नाही. लोक वेगवेगळ्या कारणांनी देवाकडे येतात हे आपण समजलो. कोणाचं वेगळं कारण आहे, 4 प्रकारचे भक्त सांगितले मी तुम्हाला. पण जो त्यातल्या त्यात जो समजून येतो, जो उमजून येतो, जो देवाकडे श्रद्धा ठेवून येतो, तो काय आहे, त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे. रोज आपण कसं जीवन जगतो हे फार फार इम्पॉर्टंट आहे. रोजच्या जीवनाला ऑब्झर्व्ह करणे फार इम्पॉर्टंट आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ आपल्याकडे फार कमी आहे स्वतःसाठी. आणि त्याचमुळे बहुतांश वेळा आपल्याला अडचणी पाहायला मिळतात. पण त्या अडचणीवरचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं हे कुणाकडे आहेत? हे फक्त आणि फक्त आपल्याकडे आहेत. पण मुद्दा आहे की त्या मार्गाने घेऊन जाणारं जेव्हा कोणीतरी आपल्याकडे असते किंवा आपण जेव्हा त्या मार्गाने जातो, तेव्हा त्याची उत्तरं मिळतात. भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला काय वाटते उत्तरं दिले का अर्जुनाला? नाही, उत्तरं नाही दिले. त्यांनी फक्त मार्ग दाखवला. उत्तरं आपोआप अर्जुनाला दिसले, अर्जुनाला मिळाले आपोआप उत्तर. त्यांनी फक्त मार्ग दाखवला. ठीक आहे? सो एका सिंपल भाषेमध्ये मी सांगेल आणि आजच्या सेशनचा मी या ठिकाणी हे सेशन इथे थांबवेल. ते आहे की देव आपल्याला शोधायचा नाहीये. तो आधीच इथे आहे. त्याला फक्त ओळखायचा आहे. देव हा शोधण्याची गोष्ट नाहीये. तो ऑलरेडी आहे. आपल्यासोबत आहे. 24 तास आहे. त्याला फक्त काय आहे? ओळखायचं आहे. मग तो देव वेगवेगळ्या रूपात असेल कदाचित. कुणासाठी ॲज अ गुरु असेल, कुणासाठी ॲज अ हजबंड असेल, कुणासाठी ॲज अ वाईफ असेल, कुणासाठी ॲज अ चिल्ड्रन असेल. तो ऑलरेडी आहे, तुमच्या सोबत आहे 24/7. पण तो काय करतो, त्याचे रूप तो बदलत राहतो. समटाईम्स इफ यू आर इन व्हेरी मच नीड, जेव्हा तुम्ही फार गरजेमध्ये असता, तेव्हा तो कोणत्या रूपाने तुमच्यापर्यंत येईल हे तुम्हाला ओळखावं लागेल. राईट? हेच आजच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला आजचा अध्याय आवडला असेल. आवडला असेल तर नक्कीच चॅटबॉक्समध्ये सांगा. थँक सो मच आजचं सेशन जॉईन केलं त्याबद्दल. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण लवकरच भेटू. पुढची माहिती तुम्हाला ग्रुपवर मिळेल. प्रत्येक सेशन जे आहे गीतेचं ते जॉईन करा. त्याच्यामधून काय शिकायला मिळते, तुम्हाला काय शिकायला मिळत आहे, त्याच्या नोट्स काढा. कदाचित एखादी नोट्स, कदाचित एखादं वाक्य हे लाईफ चेंजिंग असू शकते तुमच्यासाठी. कदाचित तुम्हाला शिकवता शिकवता एखादं वाक्य लाईफ चेंजिंग असू शकते माझ्यासाठी सुद्धा. सो त्यामुळे एकमेकांना आपण इथे हेल्प करतोय या सत्संगच्या माध्यमातून. हा तुम्ही भाव ठेवा आणि त्या भावानेच तुम्ही शिका आणि समजून घ्या. ठीक आहे? सो मच. भेटूया आपण पुढच्या अध्यायामध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. धन्यवाद.